नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करते. 6 जानेवारी 1924 ही तारीख लक्षात ठेवण्यासारखी आहे, कारण स्वातंत्र्यवीरांची त्यावेळेला बंदिवासातून मुक्तता झाली आणि त्यावेळेला त्यांनी एक भाषण केलं, ज्या भाषणात त्यांनी नमूद केलं की आपल्याकडच्या स्त्रियांमध्ये एका गोष्टीची उणीव आहे आणि ती गोष्ट आहे धैर्याची गोष्ट. माता विदुलेप्रमाणे मुलांना पळून न येण्याचा सल्ला न देता प्रत्येक आईने लढण्यास प्रेरक करायला हवं. खरं सांगायचं तर झाशीची राणी लक्ष्मीबाई हा आपला आदर्श व्हायला हवा. रामाने सीतेला वनवासातले अनेक अडथळे दाखवलेच होते, पण तरीसुद्धा हे सगळे अडथळे आणि ही आव्हानं समजून सीता त्याच्याबरोबर वनवासात गेलीच होती. आत्ताच्याच भाषेत सांगायचं तर अब द्रौपदी वस्त्र संभालो अब गोविंद ना आएंगे असं म्हणणारे भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे शब्द जेव्हा कानावर येतात ना, त्यावेळेला खरंच आत्मसंरक्षणाची आपल्याला कल्पना येते आणि जाणीव होते. ज्या वेळेला स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाच्या अत्याचाराच्या बातम्या आपण ऐकतो, त्यावेळेला कुठेतरी असं वाटतं की आत्मसंरक्षणाची तंत्र आपणही शिकायला हवीत का? अर्थातच हवीत. फक्त स्त्रियांनाच याची गरज आहे असं नव्हे. आज प्रत्येकाने आत्मसंरक्षण शिबिराचा भाग व्हायला हवं आणि ही तंत्र आपली समजून शिकायला हवीत. ह्याच निमित्ताने आजचाच खास विषय घेऊन आलोय आपल्यासाठी. पाहूया विषय नेमका काय आहे तो. आजचा आपला विषय आहे आत्मसंरक्षण, काळाची गरज. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याबरोबर एक तज्ज्ञ सखी इथे उपस्थित आहे. आज आपल्याबरोबर आहेत एशियन जुडो गोल्ड मेडलिस्ट पूर्वा मॅथ्यू लोकरे मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. धन्यवाद. आणि खरंच एक सेल्फ डिफेन्स आपण ज्याला म्हणतो किंवा आत्मसंरक्षण आपण ज्याला म्हणतो, ती आज काळाची गरज होऊन बसली आहे. कारण अगदी दैनंदिन जीवन जगत असताना सुद्धा ही तंत्र जर आपल्याला माहिती असतील तर आपण लगेच प्रत्युत्तर तरी नक्कीच देऊ शकतो. आणि ह्याच विषयावर मॅडमशी आज आपण मोकळेपणाने चर्चा करणार आहोत, गप्पा मारणार आहोत. पण सर्वप्रथम त्यांची मी सर्व रसिक प्रेक्षकांना ओळख करून देते. पूर्वा मॅथ्यू लोकरे मॅडम वयाच्या 6व्या वर्षापासून त्यांच्या वडिलांकडून त्या जुडोचं प्रशिक्षण घ्यायला त्यांनी सुरुवात केली. MA पॉलिटिकल सायन्स, MA इकॉनॉमिक्स, स्पोर्ट्स सायकोलॉजी हा विषयसुद्धा त्यांनी अभ्यास केलेला आहे. आजपर्यंत अनेक शाळा, अनेक कॉलेजेस, अनेक संस्थांतर्फे त्यांनी महिलांना, मुलांना, मुलींना, पुरुषांना सुद्धा आत्मशिबिराचे पाठ दिलेले आहे. अनेक जुडोच्या स्पर्धांमध्ये सुवर्ण, रौप्य पदकांच्या सुद्धा त्या मानकरी ठरल्या आहेत. 2007चा एशियन यूथ जुडो कॉम्पिटिशनमध्ये बेस्ट प्लेयर ऑफ एशिया हा पुरस्कार, तसंच मुंबई विद्यापीठातून गुणवंतीबेन मेहता पुरस्कार इत्यादी पुरस्कार त्यांना प्राप्त आहेत. मॅडम 3rd डिग्री ब्लॅक बेल्ट सुद्धा आहेत. अनेक मान्यवरांकडून कौतुकाची थाप त्यांना मिळाली आहे. महाराष्ट्र खेलो इंडिया गेम्समध्ये त्यांना कोच म्हणून निमंत्रित केलं गेलं होतं. नुकतंच स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था डोंबिवली येथे त्यांनी आत्मसंरक्षण शिबिराचे शिबिर घेतले, ज्यात अनेक महिला यात सहभागी झाल्या होत्या आणि मी सुद्धा त्याचा एक भाग होते. आता लवकरच त्यांचा पुढचाही वर्ग सुरू होणार आहे. विक्ट्री जुडो क्लब हे फेसबुकवरती आणि इंस्टाग्रामवरती त्यांचं पेज आहे, जिथे हे आत्मसंरक्षण शिबिर कसं कुठे मिळतं हे सुद्धा त्या नेहमी सांगत असतात. आज आपल्याला याच विषयावर त्या मार्गदर्शन करणार आहेत. आपल्याला जर या विषयाविषयी काही शंका असतील, प्रश्न असतील तर ते जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा आणि त्यासाठी संपर्क क्रमांक नोंदवून घ्या. आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 हा आपला STD कोड आहे मोबाईल धारकांसाठी आणि मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांसाठी. तो अनिवार्य असेल. फोन करताना एवढीच काळजी घ्यायची, जेव्हा तुमचा फोन इथे जोडला जाईल तेव्हा घरातल्या दूरदर्शन संचाचा आवाज पूर्णपणे बंद करा, म्हणजे एको येणार नाही. आणि जर मोबाईलवरून फोन करणारच असाल तर जिथे उत्तम नेटवर्क आहे अशाच ठिकाणाहून फोन करा. आज आपण बोलतोय आत्मसंरक्षण, काळाची गरज या विषयावर. तेव्हा याच विषयाच्या अनुषंगाने आपलेही प्रश्न असावेत. आता वेळ न घालवता लगेचच मी आपल्या विषयाकडे वळणार आहे, कार्यक्रमाला सुरुवात करणार आहे. पुन्हा एकदा मॅडम आपलं कार्यक्रमात स्वागत करते. आणि सगळ्यात आधी मनात एक प्रश्न येतो की खरंच आजचं जग इतकं धावपळीचं आहे, स्पर्धेचं आहे की आपण सतत कुठे ना कुठे जात असतो, येत असतो, अगदी लोकलनी प्रवास करत असतो. आणि या प्रवासात कुठेतरी असं वाटतं की खरंच सेल्फ डिफेन्स किंवा आत्मसंरक्षण आपल्याला येत असतं तर ही गरज आणि महत्त्व किंवा हे कोणाकोणासाठी गरजेचं आहे, तर काय सांगाल आपण? सर्वप्रथम मॅडम, तुम्ही इतका छान प्रकारे स्वसंरक्षणाबद्दल थोडीशी महिलांना सुरुवातीलाच माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कारण स्वसंरक्षण तुम्हीच पहिला उत्तर दिलेलं आहे की कोणाकोणाला गरजेचं आहे.
तर आत्ताचं तुम्ही म्हणाल्याप्रमाणे की धकाधकीचं जे आयुष्य आहे की सतत, आणि आपण मुंबईसारख्या विभागात राहतो जिथे सतत सकाळी घरून निघाल्यानंतर संध्याकाळी रात्री कधी ती महिला घरी येईल, फक्त महिला नाही तर पुरुष पण, कारण की काम करणं हे गरजेची गोष्ट आहे. तर अशा वेळेत होपफुली देव करो असं कधी कोणासोबत येऊ नये, प्रसंग होऊ नये, पण कधी झालाच, कधी आलाच तर इतका तरी आपल्या स्वतःमध्ये बळ असलं पाहिजे की स्वतःचं संरक्षण स्वतः करता आलं पाहिजे. कारण हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. कोणीतरी कधीतरी आपल्याला वाचवायला येईल ह्या भावनेने जर का आपण कायम जगत राहू, जर का महिला अशाच राहतील की बाबा माझा भाऊ येईल, म्हणजे जे आधी सांगितलं जायचं की एकतर पती किंवा भाऊ किंवा मुलासोबत कोणीतरी बाहेर जावं, नाहीतर जाऊ नये, हे सगळं आता शक्य नाही. आपल्यासोबत प्रत्येक वेळेला घरातला पुरुष का असला पाहिजे? आपण इतक्या सक्षम झालेला आहोत, वेगवेगळ्या लेवल्समध्ये वेगवेगळ्या पदांवरती आपल्या आता महिला आहेत. तर त्यामुळे महिलेला फक्त असं नाही, जरी आपला हा विषय सखीचा आहे, पण महिलेला असं नाही, मुलींना नक्कीच, पण पुरुषांना आणि मुलांना पण स्वसंरक्षणाची गरज खरंच खूप आहे. संरक्षण म्हटलं ना तर अगदीच कोणी येऊन पटकन छेडेल असं नाही. शिट्टी वाजवली जाते, ब्रिजवरून आपण चालत असलो तर पटकन समोरून येताना असं कोपरांनी मारलं जातं, छेडणं जातं, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे. म्हणजे महिलेला आजकाल ना काही स्त्रियांना किंवा महिलांना, मुलींना कळत पण नाही की आपल्याला छेडून गेले कोणीतरी. म्हणजे काही जणी इतक्या यूज टू, म्हणजे खरं खूप चुकीचा स्वभाव झालेला आहे हा, की अशा गोष्टींना आपण म्हणतो की अरे कॅज्युअली घेतलं जाते की ठीक आहे अरे कॉलेजला जाणार मग हे होणारच, पण हे ॲक्च्युली खूप चुकीची गोष्ट आहे. तर ह्या मार्फत, या प्लॅटफॉर्मच्या मार्फत एवढंही मुलींना किंवा महिलांना कळलं पाहिजे की कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला छेडल्या जात आहेत किंवा आपल्या विरोधात होत आहेत, आपल्यासाठी चुकीच्या होत आहेत, ह्या पण कळणं सगळ्यात पहिले गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला स्वतःला सक्षम बनवणं, आणि हे स्वतःच करायला लागतं. स्वतःला सक्षम करून आपण ठामपणे तिथे ॲटलीस्ट स्वतःसाठी जास्त आपण चांगलं शिक्षण घेतलं तर इतरही स्त्रियांना आपण नक्कीच मदत करू शकतो. नक्कीच. आणि ज्या वेळेला एखादी स्त्री हे शिकते, आपण म्हणतो स्त्री शिकली तर ती कुटुंबाला शिकवते आणि कुटुंब जगात याचं रूपांतर करू शकतं. तर नक्कीच, कारण तुम्ही म्हणालात तसं पिता रक्षती कौमारी, भ्राता रक्षती यौवने, हे त्याही वेळेला म्हटलं गेलं होतं, पण आज ही परिस्थिती बदलली आहे. पण कुठेतरी स्त्री हेही सांगते की नाहम अबला दुर्बला आदिशक्तिरहम अंबिका. तर त्यामुळे तिने हे प्रशिक्षण घेणं किंवा ही तंत्र आत्मसात करणं, मुळात या विषयीचा अभ्यास करणं हेच फार गरजेचं आहे. आता मला पुढच्या प्रश्नाकडे यायचं आहे की आत्मसंरक्षण ज्यावेळेला आपण म्हणतो किंवा त्याची ही तंत्र म्हणतो, तर त्याचा इतिहास साधारण काय आहे? की पूर्वीसुद्धा ही तंत्र होती का, किंवा ती कुठल्या खेळामार्फत शिकवली जायची आणि त्याचा सराव कसा केला जायचा? आपण थोडंसं इतिहासाकडे, थोर व्यक्तींकडे जरा येऊया, काय सांगाल? खेळांचं असं म्हणता येणार नाही, पण अगदी वेद काळापासून लोपामुद्रा वगैरे ज्या होत्या त्या खूप हुशार स्त्रिया होत्या, स्कॉलर होत्या. त्याच्यानंतर पुराण काळात तुम्ही मगाशी ह्यांचं रामासोबत सीतेचं वर्णन केलं, सीता म्हणा किंवा मंदोदरी पण म्हणा, ह्या ज्या सगळ्या स्त्रिया होत्या त्या म्हणजे सक्षम होत्या आणि स्वतःचे निर्णय घेण्यासाठी ठाम, त्या काळात इतक्या ठामपणे, म्हणजे तुम्हीच मगाशी उल्लेख केला की सीता कशी रामासोबत सगळं माहिती असताना पण गेली, हे पण एक वेगळा आत्मविश्वास लागतो त्या स्त्रीमध्ये. त्याच्यानंतर आपण बघू शकतो की मुघलांच्या काळात आपल्या राणी लक्ष्मीबाई, त्यांचं पण तुम्ही वर्णन केलं मगाशी. राणी लक्ष्मीबाई पण स्वतःच्या बाळाला घेऊन, झाशी की राणी आपण म्हणतो की घेऊन तलवारबाजी, लढाई करणं हे असं कुठल्याही स्त्रीला जमणारं नाहीये. त्याच्यानंतर आपण शिवाजींच्या काळात म्हणू शकतो की जिजाऊबाई, जिजामाता, त्यांनी जर का एवढं स्वतःला सक्षम बनवलं नसतं तर आपल्याला कदाचित शिवाजी, आपल्या महाराष्ट्राला म्हणा किंवा देशाला म्हणा, शिवाजी लाभले नसते आणि आपल्याला जे शिवकाल इतकं छान बघायला मिळालं हे अनुभवायला नसतं मिळालं. आणि त्याच्यानंतर आपण जर का पूर्ण आपलं इंडिपेंडन्स पिरियड, स्वराज्याच्या काळात बघितलं तर अनेक स्त्रिया म्हणजे त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे हे आपण कॉन्ट्रीब्युशनचं सगळीकडे ना पूर्णपणे आपण ते करू पण शकणार नाही, उल्लेख करूही शकणार नाही, कारण वेगवेगळ्या रूपाने, म्हणजे काही लोकांकडून जर का अत्याचार होण्याच्या रूपाने आपण जालियनवाला बाग सारखं बघितलेलं आहे की जिथे स्वतः स्त्रियांनी विहिरीत उडी मारून किंवा त्याच्याही अगोदर स्वतःला आगीत ओतून की आपल्यावरती कुठल्याही प्रकारचे काय म्हणतो गैरवर्तन होऊ नये, आपल्यासोबत आपल्यावर अत्याचार होऊ नयेत, आणि त्यामुळे हे सगळं केलेलं होतं. तर ह्या सगळ्यालाही ना कुठेतरी असं मला वाटते की एक आत्मविश्वास, आत्मबळ, म्हणजे प्रत्येक वेळेला की आपल्याला सशस्त्र
सगळीकडे घेऊन आपण फिरू शकत नाही. म्हणजे सगळीकडे खिशात सुरी, चाकू किंवा तलवार, हे आपण नानचाकू म्हणतो आपण, कारण मार्शल आर्ट्समध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत, हे सगळं घेऊन काय आपण सगळीकडे नाही फिरू शकत. तर महिलेनी स्वतःचे जे शरीराचे अवयव आहेत, ह्या अवयव म्हणजे हात पाय, ह्या गोष्टी जर का स्वतःचे हातपाय जर का सक्षम केले आणि स्वतःच्या हातपायांचाच प्रॉपर वापर केला सोप्या प्रकारे, आणि आपल्याकडे असलेल्या वस्तूंचा, गोष्टींचा जर का वापर करायला महिला शिकल्या, त्यांना ज्ञान मिळालं, तरीही आत्ताच्या काळात हे खूप आहे. कारण हे ज्ञान नसल्यामुळे जे, आणि थोडंसं आपल्या सध्या हिंदी सिनेमांमुळे की ते जे बचाव बचाव हे जे सगळं चालतं की कोणीतरी मग येतो, हिरो येतो, हे नाही होत. खऱ्या जीवनात हे सगळं होत नाही. तर महिलेनी स्वतःला सक्षम करणं ह्या अर्थाने हे खूप महत्त्वाचं आहे. मगाशी उल्लेख झाला पण की सावरकरांनी पण त्यांच्या काळात पण त्यांनी सांगितलेलं की महिलेनी म्हणजे सक्षम होणं की सशस्त्र शिक्षण, शस्त्रांचं पण शिक्षण त्यांनी घेतलं पाहिजे. आणि खेळ म्हणजे खेळांचा इतिहास बघितला तर मार्शल आर्ट्स ह्या ज्या आर्ट्स आहेत झालेल्या तयार, ह्या मुळातच सेल्फ डिफेन्स, स्वसंरक्षणासाठी तयार झालेल्या कला आहेत आणि त्याचा आता खेळांमध्ये रूपांतर झालेलं आहे. त्यातले 2 खेळ आता जुदो आणि तायक्वांडो हे ऑलिम्पिक खेळ पण आहेत. मी जुदो या फील्डचे आहे, मॅडमनी मगाशी सांगितलंच. पण ह्या ज्या कला आहेत, जेव्हा आम्ही एखादं सेल्फ डिफेन्सचं वर्कशॉप घेतो, त्या सेल्फ डिफेन्सच्या वर्कशॉपमध्ये मी असं जुदो किंवा मी म्हटलं कराटे किंवा तायक्वांडो हे नाही शिकवलं जात. या सगळ्या कलांमधून छोटे छोटे एकदम सोपे दैनंदिन आयुष्यात कुठली पण स्त्री, कुठल्याही वयाची स्त्री अगदी सोप्याप्रमाणे करू शकते, असे आपण छोटे छोटे टेक्निक्स आपण फक्त महिलांना शिकवतो, मुलींना शिकवतो. मला वाटतं याच्याचकडे आपण येणार आहोत पुढे, की ही टेक्निक्स किंवा ही तंत्र ही कुठल्या कुठल्या प्रकारची असतात, किंवा तुम्ही म्हणालात तसं की आपल्याकडे जे आहे त्याचाच वापर करून आपण स्वसंरक्षण कसं करू शकतो. आपल्याला कार्यक्रमात एक फोन येतोय, तर तो आपण आधी घेऊया. आपल्याला प्रश्न विचारतायत मंगल आपटे पुण्याहून. नमस्कार. 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 प्रश्न मला विचारा. मी पुण्यावरून मंगळ आपटे बोलते. बायका ज्या वयस्कर बायका आहेत किंवा 60 नंतरच्या ज्या बायका आहेत, तर त्या बायकांनी संरक्षण कसं करावं, आणि रात्रीच्या वेळेत जास्त करून किंवा संध्याकाळच्या वेळेला मग पोलीस गिरीच असू शकत नाही, मग त्यांचं त्या काय शिकलेलं नसतं जुडो वगैरे, मग त्यांनी कसं संरक्षण करायचं? नक्कीच नक्कीच. मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर मॅडम देतील, कारण आत्ता आपण हा विषय घेतोय आणि कुठेतरी आत्ता ह्याच्यावर थोडीशी जागृती व्हायला सुरुवात झाली आहे. पण याचा जर आपण थोडंसं आधी इतिहास बघितला तर काही महिला या बाबतीत शिकलेल्या नसतात आणि मग रात्रीच्या वेळेला येताना किंवा असा त्रास होऊ शकतो त्या म्हणतात तसं. तर मग त्या वेळेला आपण नेमकं काय सजग राहिलं पाहिजे किंवा काय सावधगिरी बाळगली पाहिजे? सगळ्यात पहिले म्हणजे ना, आजकाल आम्ही जे बघतो, आता तुम्ही ज्या 60च्या वरच्या महिलांबद्दल बोलताय त्यांच्याबद्दल कदाचित हे ॲप्लिकेबल नाही होणार, पण एक नॉर्मली आम्ही आता मुंबई साईडला जे बघतो की ऑफिसवरून निघाल्यानंतर ना महिला कानात इयरफोन्स घालून मोबाईलवरती गाणी ऐकत बिझी राहत चालतात फटाफट फटाफट ट्रेन पकडायला. पण त्यावेळेला काय प्रॉब्लेम होतो की आपल्याला ना आजूबाजूला काय घडतंय आपल्या, हे आपल्याला त्याच्या पण लक्ष नसतं. म्हणजे बेसिकली आपण अवेअर नसतो की आजूबाजूला काय, कुठला पुरुष येतोय. म्हणजे आपण म्हणतो ना महिलेला एक 6th सेन्स असतो, पण तो 6th सेन्स पण वर्क व्हायला आपलं तेवढं आपण अलर्ट हवंय त्या ॲटमॉस्फिअरमध्ये. जर का आपणच अलर्ट नसू तर काही त्याचा उपयोगच नाही. तर सगळ्यात पहिले म्हणजे तुम्ही अलर्ट असला पाहिजे की तुम्ही जिथून जाताय, जर का सोबत कोणी नाहीये, सोबत असेल ठीक आहे, पण सोबत असताना का होईना किंवा नसताना होईना, कधी पण महिला एखादी घरातून जेव्हा बाहेर पडते तेव्हा घरी परत येईपर्यंत त्या महिलेनी सतत अलर्ट असणं हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्याच धुंदीत चालणं ही आत्ताच्या काळात ॲक्सेप्टेबल गोष्ट होऊ शकणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या वयाबद्दल बोललात की 60च्या वरच्या महिलांसाठी, तर या महिलांना पण काहीही हरकत नाही आहे की थोडंसं प्राथमिक प्रशिक्षण घेणं. कारण बघा, मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे ना की स्वसंरक्षणचे सेल्फ डिफेन्सचं जे प्रशिक्षण दिलं जातं त्याच्यात ना आम्ही जुदो म्हणा किंवा कराटे म्हणा असा खेळ नाही शिकवत. खूप सोपे सोपे तंत्र असतात. म्हणजे मी तुम्हाला दाखवीन की जर का आपल्याला असा हात पकडला तर हाताचा अंगठा कसा प्रेस करून आपण करू शकतो. कोणी येऊन पटकन आपल्याला छेडलं, आता एक उदाहरण सांगते की ब्रिजवरून चालतोय आपण, ब्रिजवरून जर का समोरून येतोय, गर्दी असते, पूर्ण भरलेली गर्दी असेल, आणि हे मेनली गर्दीमध्ये रात्रीच्या वेळेत हे होत नाही कारण की पटकन स्त्रीला लक्षात येऊ शकतं. पण गर्दी, रस्ता भरलेला ब्रिज आहे, समोरून जर का एखादा पुरुष येतोय, माझं जर का लक्ष असेल, मी जर का अलर्ट असेल, तर मला 6th सेन्समुळे जाणवेल की हा पुरुष ना येऊन काहीतरी मला छेडून जाणार आहे. हे जर का मला माहिती असेल तर मी फक्त जर का असा कोपर बाहेर ठेवून चालले तर आपोआप त्यालाही धक्का लागेल, इतर कोणालाही कळणारही नाही, आणि मला जे पाहिजे ते माझं कामही होईल की त्याला मला छेडून देता येणार नाही. पण हे कधी होऊ शकतं जेव्हा अलर्ट आहे.
तुमच्याकडे तुम्ही रात्रीच्या वेळेला बाहेर पडाल, म्हणजे ज्या वयाबद्दल बोलताय, मे बी तुम्ही काही सामान आणायला बाहेर जात असाल किंवा कुठून बाहेरून घरी येत असाल, काही नाही, हातात मोबाईल असतो, हातात आपली एखादी भाजी घ्यायला गेला असेल तर पिशवी असते, चावी असते घराची, ह्या बेसिक गोष्टी आपल्याकडे असतात. ह्या गोष्टींचा पण वापर इतक्या छान प्रकारे आपल्या शरीरावरच्या वीक पॉईंट्सवरती करून कुठल्याही वयाची स्त्री हे आरामात छान प्रकारे करू शकते. आणि मला वाटतं आता हे विक्स पॉईंटच आपल्याला समजून घ्यायचे आहेत की कुठे कुठे महिलांना कशा पद्धतीने अटॅक करता येऊ शकतो आणि स्वतःचा बचाव करता येऊ शकतो हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण मात्र कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण बोलतोय आत्मसंरक्षण काळाची गरज या महत्त्वाच्या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत पूर्वा मॅथ्यू लोकरे मॅडम. ब्रेक पूर्वी आपल्याला त्यांनी सांगितलं की स्वसंरक्षण ही गरजच मुळात निर्माण का झाली आहे किंवा महिलांना कुठे कुठे कशा पद्धतीने त्रास होऊ शकतो. आणि त्याचबरोबर आपण इथपर्यंत येऊन थांबलो होतो की महिलांना जर स्वसंरक्षण करायचं असेल तर त्याच्यासाठी आपले वीक पॉईंट्स किंवा अशक्त ज्या गोष्टी आहेत, शरीराचे अवयवाचे जे भाग आहेत ते आपल्याला माहीत असणं तितकंच गरजेचं आहे. आता आपण त्याच्याचकडे येऊया. मॅडम, आम्हाला याबाबत आपण काय सांगाल की हे वीक पॉईंट्स कुठे कुठे कसे कसे असतात किंवा त्याच्यावर कशा पद्धतीने आपण अटॅक करू शकतो, काय सांगाल? मी तेच म्हणलं ना की अटॅक करताना जर का आपण वीक पॉईंटवर टार्गेट केलं तर तुम्ही मे बी खूप एका किंवा दोनदा अटॅक केला ना तरी आपलं ते काम होईल. कारण नॉर्मली जे आपण मूवीजमध्ये बघतो की नुसता पंच मारला एका पॉईंटवरती आणि तो एकदम उडून गेलाय समोरचा, हे इतक्या रिअल लाईफमध्ये होत नाही. पण जे त्याचा जो सार आहे की बाबा मी त्या पॉईंटवरती जर का पंच केला तर कितीही तो महादिव्य माणूस असू दे पण त्याला तिथे लागणार आहे, थोडा तरी अफेक्ट होणार आहे आणि आपल्याला जे हवंय त्या क्षणाला ते आउटकम तिकडे आपल्याला मिळणार आहे. तर वीक पॉईंट आहेत ना की एकदम बेसिक आधी सांगते, जास्त डिटेलमध्ये नाही, पण टाळूपासून आपण लहान बाजी टाळू जी भरतो ती टाळू, तिकडून डोळे, नाकाचं हे जे हाड आहे ना हे खूप नाजूक असतं. So इथे जर का आपण पंच केला तर नक्कीच नाकातून रक्त येऊ शकतं आणि नाकातून रक्त जर का आलं तर सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्याला त्या व्यक्तीला आडवं झोपवावं लागतं, त्याच्याशिवाय ते रक्त थांबणार नाही. कानाच्या मागे एक पॉईंट असतो, त्याच्यानंतर इथे गळ्याच्या इथे, कंठाच्या इथे, त्याच्यानंतर आपल्या इथे सोलार प्लक्स तिकडे आहे, गुडघे समोरून मागून, हाताला इथे एक आहे, हा एक पॉईंट आहे अंगठा आणि या बोटाच्या मध्ये. इथे जर का आतमध्ये प्रॉपर तुम्ही आत टाकून बोट टाकून जर का प्रेस केलं ना, तुम्ही स्वतःही करू शकता आता बघता बघता पण, की हे नक्की दुखेल. आणि हे आपण जर का स्वतः हाताने करतोय आणि दुखतंय तर आपण समोरच्याला त्या प्रसंगात, त्या जेव्हा आपल्याला कोणीतरी छेडतंय, त्रास देतोय, त्यावेळेला जो आपला एक कॉन्फिडन्स असतो, एक द्वेष असतो, त्याच्याने जेव्हा आपण करू तेव्हा नक्कीच तो फोर्स नक्की वाढलेला असणार आहे. त्याच्यानंतर तळपायाला आपले पायाची जी बोटं आहेत ती लांब असतात पण बारीक असतात, नाजूक असतात. तर त्याच्यावर पण आपण म्हणजे हिल म्हणजे मी शूज किंवा सँडलचे हिल्स या अर्थाने नाही, फक्त आपल्या स्वतःच्या पायाची टाचेने जरी मारलं, कारण की प्रत्येक वेळेला काय प्रत्येक स्त्री हिल्स घालून सगळीकडे जात नाही, फक्त आपल्या टाचेने जरी जोरात हिट केलं त्याच्यावरती, त्या प्रॉपर पॉईंटवरती, तरी आपल्याला ते प्रॉपर बसू शकतं. करेक्ट. आणि मला वाटतं हे वीक पॉईंट मॅडम म्हणाल्या तसं की आपणच आपले जर दाबून बघितले तर कदाचित तुम्हाला आत्ता त्याचा अंदाज येऊ शकतो की त्याच्यावर खरंच किती दुखतंय किंवा नाही दुखत, हे आपलं आपण करून पाहू शकतो. आपल्याला एक फोन येतो तो आपण घेऊया. शिवानंद वसेदार आपल्याला प्रश्न विचारतायत निपाणीहून. नमस्कार. हा नमस्कार मॅडम, शिवानंद वसे बोलतोय निपाणीहून. माझा प्रश्न असा आहे, आता काही ग्रामीण भागामध्ये महिला जी आहेत नोकरी करायला वगैरे जातात इकडे तिकडे, पण त्याने अवेळी रात्री वगैरे यावं लागतो. पण तशा वेळी काही हल्लेखोर म्हणा किंवा काही गैरवर्तणूक करणारे लोक असतात, मग त्यांच्या हल्ला करायला किंवा चिडाळपणी करायला, मग तशा वेळी ती महिलांनी संरक्षणासाठी कोणतं आयुध वगैरे ठेवून घ्यावं लागतं काय? त्यांनी कराटे शिक्षण घेणं महत्वाचं आहे, म्हणजे आपली जीव रक्षण कशा करावे आणि तुम्ही त्यांना लोकांना महिलांना काय मार्गदर्शन कराल, असा माझा प्रश्न होता. नक्कीच शिवानंद सर, आपल्याला आता तेच मॅडम सांगता आहेत की कशावरती आपण जर अटॅक केला किंवा थोडंसं आपण या बाबतीत सजग राहिलो तर आपल्याला करता येईल. तर आपण याच प्रश्नाकडे येऊया. मॅडम, मला हेही विचारायचं आहे की मगाशी तुम्ही उल्लेख केला होता की आपल्याजवळ चावी असते किंवा आपल्याकडे पर्स असते किंवा इतर काही गोष्टी आपल्याबरोबर जाता येता आपण जवळ बाळगलेल्या असतात, तर मग याचाही आपल्याला वापर करता येतो का किंवा या वीक पॉईंट्सच्या दृष्टिकोनातून आणखीन तुम्हाला काय सांगायचं?
मी आता जे वीक पॉईंट्स एक्सप्लेन केले तुम्हाला त्या वीक पॉईंट्सवरती म्हणजे आपल्या हाताच्या मुठीने किंवा पायानी हे तर आपण अटॅक करूच शकतो. पायानी किक करणं ह्याच्यासाठी थोडंसं शिकायला लागतं, प्रॉपर शिक्षण घ्यावं लागेल. पण हाताची मूठ सर्वप्रथम मी ती कशी बंद करायची हे दाखवीन. कारण कसं आहे, प्रत्येक वेळेला सोबत एखादी वस्तू असेलच ह्याची काही गरज नाही. म्हणजे मी आता आजकाल कसं आहे, आता मोबाईल खूप इझिली कॅरी होतो आणि चावी या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सो ह्या नक्कीच सांगेन, कारण की बाहेर पडताना आता सगळीकडे ऑनलाईन पे झाल्यामुळे पर्स पण युजली स्त्रिया कॅरी करतात की नाही इथपासून प्रश्न उद्भवतो. तर सगळ्यात पहिले ना त्याच्यासाठी तुम्हाला हाताची मूठ बंद करायला ना कराटे म्हणा किंवा कुठलाही खेळ शिकायची गरज नाही आहे. हे खूप बेसिक तंत्र आहे. तर मी जसं आमच्या मॉड्यूलमध्ये आमच्या शिबिरामध्ये शिकवते तसंच की आता ज्या समोर सगळ्या बसलेल्या स्त्रिया आहेत त्यांनी जर का मला एवढं कॉपरेट केलं तर तुम्ही आत्ताच्या आत्ता समोरासमोर बसून शिकाल. एक मूठ तुमचा जो हात स्ट्रॉंग आहे त्या हाताची मूठ तुम्ही तुमच्या पद्धतीने बंद करा आणि दुसरा हात जो तुमचा वीक आहे त्या हाताची मूठ मी सांगते तसं बंद करा. मला वाटतं हे महिलांनी आत्ता करून बघूया, कारण ते आपल्याला ते शिकवतायत. तर ते तंत्र ॲटलिस्ट आपल्याला मूठ कशी आवळावी हे तरी शिकता येईल आता समोरासमोर. म्हणजे तुम्हाला ऍक्च्युली प्रॅक्टिकली लगेच नॉलेज मिळेल. आणि ते थोडंसं कसं आहे, कोणीतरी येऊन बोलून गेलं ह्याच्यापेक्षा एक थोडंसं प्रॅक्टिकली त्याला जर का आपण हातभार लावला तर त्या महिलेला अपील पण होईल. आणि त्यांच्यासोबतचे जे पुरुष आहेत त्यांचे जे म्हणजे काळजी करणारे नवरा असेल, वडील असतील, भाऊ असेल, मुलगा असेल, त्यांनाही खात्री पटेल की बाबा आपण जर का ह्या मार्गाने प्रॉपर प्रशिक्षण घेतलं. कराटे जसं सर आता सर म्हणाले, शिवानंद सर म्हणाले की कराटे शिकायची गरज नाही, की फक्त स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण जरी घेतलं तरी आपल्या घरच्या सगळ्या स्त्रिया महिला कितीही वाजता काहीही कुठल्याही कामावरून घरी येत असतील तरी त्या सुरक्षित येतील. तर फक्त तेवढं माझं एक कॉपरेट करा की तुमचा जो स्ट्रॉंग हात आहे तो तुमच्या पद्धतीने मूठ बंद करा. दुसऱ्या हाताची मूठ आता मी सांगते तसं बंद करा. समजा की हा माझा स्ट्रॉंग हात आहे, मी मूठ बंद केली आहे, तर हा माझा वीक हात आहे, तो मूठ ती बंद तशीच ठेवा. तुमचा जो हात स्ट्रॉंग आहे दुसऱ्या हाताची मूठ मी सांगते तशी हे बघा 1 2 प्रॉपर टाईट आवळा 3 आणि हा अंगठा असा इथे 4. तुम्हाला हा हात जास्त स्ट्रॉंग नक्कीच वाटेल. ह्याचे कारणं सांगते. इथे व्हॅक्यूम नाही आहे त्याच्यामुळे ही मूठ टाईट झाली आहे. म्हणजे आम्ही एक्सप्लेन करताना मॅडमनाही माहिती आहे की आम्ही असं एक्सप्लेन करतो की वीट आणि दगडातला हा फरक आहे. तुम्ही जो हात बंद केला तुम्हाला प्रॉपर टेक्निक न माहिती असल्यामुळे तुमचा हात हा विटेसारखा झालाय, आहे स्ट्रॉंग पण वीट आहे, ती फेकली तर तुटू शकते. पण हा जो हात आहे हा दगडासारखा झालाय, कडक. ओके. आणि अंगठा इथे नाही ठेवायचा कधी पण समोर, कारण की आपण जर का समोरच्याला मारायला जातोय तर आपल्या अंगठ्याला लागलं, आपल्यालाच काही दुखायला लागलं तर आपला फोर्स जो आहे पंच मारताना हा कमी होणार. पंच मारताना हात असा ह्या भागाने आपण पंच करू शकतो. जे जे वीक पॉईंट सांगितले त्या वीक पॉईंट्सवरती. आता तुमच्या प्रश्नाकडे मी परत येते की तुम्ही सोबत असलेल्या काही वस्तूंचा कसा वापर करायचा हा विचारलेला. तर सगळ्यात पहिले मी चावी आणि मोबाईल हे 2 सांगते, कारण की खूप सोपं आणि सहज प्रकारे महिला कॅरी करतात. चावीचं जे टोक असतं ह्या टोकाने तुम्ही डोळ्यात मारू शकता. इकडे टेम्पल हे इथे प्रेस केलं तुम्ही जर का स्वतःच्या बोटांनी पण इथे प्रेस करून भुवयाच्या मागे इथे तुम्ही प्रेस करून बघितलं ना तरी तुम्हाला स्वतःला पण जाणवेल की दुखतं, थोडं दुखतं. तर चावीने जर का तुम्ही केलं तर नक्कीच. इकडे नाकाच्या खालती इथे तुम्ही प्रेस करू शकता चावीने, इथे कंठात आत रुतवू शकता चावी. असे काही पॉईंट्स आहेत. मोबाईलचा जो एज असतो कॉर्नर, म्हणजे मोबाईल असा आडवा धरला तर असा नाही, असा आडवा धरला तर आडव्या धरून मोबाईल असा आपण इथे मारू शकतो. इथे हा मारला मोबाईल तर खूप इफेक्टिव्ह होतो. किंवा असा उभा धरून इथे टाळूवरती म्हणजे हातोड्यासारखा जर का मोबाईलचा आपण वापर केला तर ह्या अशा गोष्टी आहेत छोट्या छोट्या. आपण बाटली असते हातात, बाटलीने डोक्यावर वार करू शकतो. छत्री असते पावसाळ्याच्या दिवसात, छत्रीने वार करू शकतो. सो हाताला नखं असतात. म्हणजे मी वयस्कर नाही, ग्रामीण भाग माहीत नाही मला, पण आजकाल काही मला वाटत नाही असं ग्रामीण आणि शहरी भागात काही फरक राहिलेला आहे. मुली ज्या आहेत कॉलेजला जाणाऱ्या किंवा तर या मुली नखं वाढवतात. म्हणजे मी ह्याच्यातून असं काही सांगत नाही की नखं सगळ्यांनी वाढवा, पण ज्यांची आहेत त्या मुली नक्कीच त्या नखांचा पण वापर करू शकतात. म्हणजे लहान मुलं म्हणतात बघा ना की बोचकारतायत, तर तो जो आहे हा पण एक प्रकारचा सेल्फ डिफेन्स आहे. मला जर का माझ्या जीवाला काही धोका वाटतोय तर स्वतःच्या संरक्षणासाठी मी जी गोष्ट करतेय ही स्वतःला सेफ करण्यासाठी हे नक्कीच आपण हे पण वापरू शकतो. बरोबर. आणि आता मला याच्यातूनच पुढे यायचं होतं की ज्या वेळेला आपण या वीक पॉईंट्सवरती अटॅक करतो किंवा याच्यावर काहीतरी आपल्याकडून वार होतो त्यावेळेला समोरची व्यक्ती नक्कीच गप्प नाही बसणार. ती सुद्धा कुठेतरी आपल्याला प्रत्युत्तर करणार किंवा ती सुद्धा आपल्याला मारायचा प्रयत्न करणार.
तर मग त्याच्यासाठी आपल्याकडे काय याच्यावरचा उपाय आहे, किंवा ह्याचा जो भाग आहे तो आत्मसंरक्षण शिबिराच्या माध्यमातून किंवा या तंत्रांच्या माध्यमातून शिकवला जातो का? काय सांगाल याविषयी? नक्कीच मॅडम, कारण की कसं हे आत्ता आपण खूप बेसिक बोलत होतो, वीक पॉईंट्स म्हणा किंवा कशा गोष्टींचा वापर करायचा. पण जेव्हा आम्ही मॉड्यूल डिझाईन करतो, तर त्याच्या अगोदर थोडंसं सांगते की आपल्या महाराष्ट्र शासनाने ना स्वयंसिद्ध हा एक कोर्स, एक मॉड्यूल डिझाईन केलेला होता आणि त्याच्या मार्फत वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून स्त्रियांना बोलवलेलं होतं की त्यांनी आधी प्रशिक्षण घ्यायचं. तर म्हणजे प्रशिक्षण म्हणजे काय की एक मॉड्यूल डिझाईन केलंय, हे आपलं असं पॅटर्न आहे, या गोष्टी महिलांना शिकवल्या गेल्या पाहिजेत. तर त्या बाबतीत म्हणजे माझे कोच मॅथ्यू सर आणि मॅथ्यू मॅडम हे दोघांनी पण हे स्वयंसिद्धेचं प्रशिक्षण घेतलेलं होतं. आणि मॅथ्यू मॅडम म्हणजे ॲक्च्युली माझ्या आई वडिलांकडून, माझे गुरु म्हणजे माझे आई वडीलच आहेत. तर माझ्या आई ही ठाणे जिल्ह्याची कंट्रोलर होती स्वयंसिद्धाची. तर त्यांनी डिझाईन केलेलं एक मॉड्यूल आहे की कुठून सुरू करायचं, वीक पॉईंटपासून सुरू करून मग ॲडव्हान्स टेक्निक्सपर्यंत. मग तुम्ही जे म्हणताय की समोरचा प्रत्युत्तर नक्कीच देऊ शकतो, पण एक हाही एक मुद्दा आहे की एखादा पुरुष महिलेवरती जेव्हा अत्याचार किंवा अटॅक करायचा प्रयत्न करतो, तेव्हा त्या पुरुषाचं एक गरज काय असते की एक अझम्पशन असतं की ही महिला थोडी वीक आहे. स्ट्रॉंग महिलेवरती खूप क्वचित होतं, म्हणजे मी म्हणत नाही की होणार नाही, पण क्वचित. पण महिला जर का वीक आहे, कुठेतरी त्या पुरुषाला असं जाणवलं कुठल्याही लेवलला, फिजिकल म्हणा, इमोशनल म्हणा, तर तिथे अत्याचार होऊ शकतात, आपल्यावर हमला होऊ शकतो. पण त्यावेळेला जर का आपण स्ट्रॉंग आहोत, आपला जर का आत्मविश्वास छान आहे, स्वतःवरती आपण एकदम खंबीर आहोत, तर त्यावेळेला आपण जेव्हा वार करतो तर पहिले म्हणजे तो त्याला धक्का असतो, त्याला मानसिकतेला त्याच्या धक्का असतो, कारण की हे त्यांनी एक्सपेक्ट केलेलं नसतं महिलेकडून. त्या तर पहिला तो धक्का होतो, पण त्या धक्क्यातून तो लगेच जर का सावरला तर तुम्ही जे म्हणताय मग हे बेसिक नाही. मग त्यावेळेला तुम्हाला प्रॉपर सेल्फ डिफेन्सचं प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. तर तुम्ही आता किती दिवसांचं घेताय, काय घेताय, त्यावर तुम्ही ते पुढचं कुठल्या लेवलपर्यंत तुम्ही जाताय हे तुम्ही करणार. कारण की बघा, सेल्फ डिफेन्सच्या सेशनमध्ये आम्ही हात पकडला तर ठीक आहे, गळा पकडला, मागून येऊन गळा पकडला, समोरून गळा पकडला, केस पकडले समोरून मागून, कंबर पकडली, दोन्ही हात पकडले, अशा ज्या गोष्टी आहेत अगदी एक्स्ट्रीम. म्हणजे ना की मी गार्डनमध्ये बसली आहे रिलॅक्स पोझिशनमध्ये, आणि त्या पोझिशनमध्ये जर का मला येऊन कोणी अटॅक केला, गळा पकडला आणि रेप केसमध्ये किंवा वरती येऊन बसलाय मला त्रास द्यायला, तर त्या सिच्युएशन्समध्ये पण कशा प्रकारे आपण स्वतःचा बचाव करू शकतो ह्या इथपर्यंत आपण त्या मॉड्यूलमध्ये शिकवलं जातं स्टेप बाय स्टेप. मराठा आणि महाराष्ट्र शासनाने तुम्ही म्हणलात तसं स्वयंसिद्धा हा जो एक कोर्स घेतलेला होता आणि त्याच्यात मॅडमच्या आई वडिलांनी खूप चांगल्या पद्धतीने हा कोर्स पूर्ण केला होता, आणि हेच शिक्षण कुठेतरी आपल्यालाही घ्यायला हवं मला वाटतं. आणि याची जर सवय आपल्या शरीराला लागली तर परिस्थिती कधी येईल, कोणावर येईल, कशी येईल हे सांगू नाही शकत, पण आपण जर ती तंत्र शिकलेली असतील तर त्यावेळेला आपण नक्कीच त्या पद्धतीने उभं नक्कीच राहू शकतो. मला वाटतं ह्याच संदर्भात आपण आणखीन त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत, पण तिथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण बोलतोय आत्मसंरक्षण काळाची गरज या विषयावर, आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत जुडो प्रशिक्षक पूर्वा मॅथ्यू लोकरे मॅडम. ब्रेक पूर्वी आपल्याला त्यांनी अनेक गोष्टींचं ज्ञान दिलं की मानवी देहाच्या जर आपण विचार केला तर त्याच्यात वीक पॉईंट्स कुठले आहेत, कशा पद्धतीने आपल्याला अटॅक करता येऊ शकतो, कारण या परिस्थितीत पटकन गोष्टी सुचतात असं नाही. तर तुम्ही म्हणलात तसं की साधी चावी हातात असते आणि त्याच्याने सुद्धा आपल्याला वार करता येऊ शकतो, आणि नक्कीच त्याचं थोडंसं प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे ज्यावेळेला आपण तुम्ही म्हणालात तसं ॲडव्हान्स टेक्निकचा विचार करतो त्यावेळेला. आता मला याच्याकडे यायचं आहे की ही जी आपण टेक्निक्स म्हणतो किंवा तंत्र म्हणतो तर ती कशा पद्धतीने वापरता येऊ शकतात, कारण तुम्ही म्हणलात तसं की एक हात पकडला असेल किंवा जर दोन्ही हात पकडलेले असतील तर कशा पद्धतीने करता येऊ शकतं. याचे काही व्हिडिओज पण आपल्याला मला वाटतं बघायला मिळणार आहेत आणि आम्हाला तुम्ही सांगणार आहात, तर नक्कीच आपण याच्याकडे येऊया. काय सांगाल याविषयी आधी ते बघू. नाही, आता व्हिडिओज मार्फत तुम्हाला कळेलच, पण त्याच्यात अगदी छोटे छोटे 2-3 टेक्निक्स आहेत, कारण की सगळ्या गोष्टी आपल्याला टाईम लिमिटमुळे होत नाही. पण तुम्ही म्हणाल्याप्रमाणे की जर का प्रशिक्षण प्रॉपर घेतलं, प्रॉपर गायडन्सच्या अंडर, कारण की आजकाल ना यूट्यूबवरती, इंस्टाग्रामवरती पण भरपूर व्हिडिओज व्हायरल होत आहेत सेल्फ डिफेन्सच्या टेक्निक्सचे, पण बघून शिकणं फक्त कुठल्याही व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मवर आणि एखाद्या तज्ज्ञ माणसाच्या गायडन्सच्या अंडर शिकणं, ह्या दोन गोष्टींमध्ये खूप वास्ट डिफरन्स आहे. खरं मला वाटतं तुम्ही बोलत असताना एक व्हिडिओ आम्ही बघितला की ज्याच्यामध्ये तुम्ही हात पकडून त्याच्यावरती अटॅक केला होता. तर आता हे जे तंत्र आहे हे आत्मसात करायचं असेल तर साधारण याला सराव किती लागतो आणि कशा पद्धतीने करता येतं?
सराव म्हटलं तर सगळ्यात पहिले तर तुमची किती शिकण्याची इच्छाशक्ती आहे ह्यावर सगळं डिपेंडंट आहे. तुम्ही जर का शिकायला खूप इच्छुक आहात तर मे बी 3 दिवस 5 दिवस आम्ही कोर्सेस कसे घेतो, काही जणांची गरज असते फक्त एका दिवसाचं, काही जण वेळ देतात छान 5 दिवसांचं घेतात, 10 दिवसांचं घेतात. आम्ही काही कॉर्पोरेशन्समध्ये घेतलेलं आहे, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत घेतलेलं आहे, ते आम्ही 15 दिवसांचा कोर्स घेतलेला होता. बरोबर. तर तिकडे त्या महिलांना म्हणजे आमचा कोर्स संपल्यावर पुढच्या महिन्यात एक आजी म्हणता येईल त्या रिटायर होणार होत्या. म्हणजे ह्या वयापर्यंत मगाशी जो आपल्याला प्रश्न आलेला की शिकण्याची वयोमर्यादा नाही आहे ह्याच्यात, पण इच्छाशक्ती हवी आहे. इच्छाशक्ती जर का चांगली असेल तुमची, प्रत्येक स्त्रीची, प्रत्येक महिलेची, मुलीची, तर नक्कीच आपण हे करू शकतो. मला वाटतं आत्ता एक व्हिडिओ आपण बघतोय. येस, हा मागून गळा पकडला तर कसं करायचं, हा एक थोडा ॲडव्हान्स आहे पण हा व्हिडिओ. बरोबर. म्हणजे मी ह्याच्यात तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स दाखवते की तुम्ही किक करू शकता ग्रोईनवरती. ग्रोईन हा एक वीक पॉईंट आहे, खूप महत्त्वाचा वीक पॉईंट आहे. तुम्ही पंच करू शकता सोलार प्लग्सवरती. बरोबर. तर अशा प्रकारे ना वेगवेगळे. आता ह्याच्यात मी एक टेक्निक वापरला जेव्हा हात पकडलेला की हा आमचा जुदोमधला एक थ्रो आहे. मगाशी मी म्हटलं ना की वेगवेगळे खेळ, पंच हा जुदोमध्ये येत नाही, हा कराटेमधला हा प्रकार आहे. तर म्हणजे असे वेगवेगळ्या खेळांचे जे मार्शल आर्ट्स आहेत सगळे आम्ही एकत्र. आता हा जो थ्रो मी केला हा तसा खूप सोपा आहे, म्हणजे पाय अडकून आपण फक्त बाजूने त्याला खेचलंय. टेक्निक खूप सोपं आहे, पण जर का प्रॉपर गायडन्सच्या अंडर जर का ह्या महिला शिकला, मुली शिकला, पुरुष पण त्या फॉर दॅट मॅटर जर का शिकले तर त्यांना त्याचं आत्मसात करणं आणि तुम्ही म्हणताय की जे तंत्र आहे ते इतक्या छान प्रकारे जमेल. पण थोडंसं वेळ, म्हणजे आजकालचा इन्स्टंटचा जमाना आहे, पण सगळ्याच गोष्टी इन्स्टंट नाही होत. म्हणजे एका दिवसात 2 दिवसात असं ह्या गोष्टी येणाऱ्यासारख्या नाही आहेत. थोडं तरी आपल्याला प्रशिक्षण त्याच्या मागे डेडिकेशननी घ्यावं लागेल, जेणेकरून आपलं म्हणजे मगाशी मॅडम म्हणाला की घरातली एक स्त्री शिकली तर घरातले सगळेच लोक आपोआप शिकतात. तर थोडा त्या स्त्रीने जर का थोडासा स्वतःसाठी वेळ काढला तर नक्कीच ह्या गोष्टी छान प्रकारे ती शिकू शकते. मला वाटतं आत्ताही एक व्हिडिओ आम्ही बघितला की ज्याच्यामध्ये हात पकडलेला असताना सुद्धा आपली सुटका आपल्याला करून घेता येणं हे शक्य असतं आणि समोरच्याला सुद्धा आपण त्या पद्धतीने शरण जायला भाग पाडतो मला वाटतं. आणि हे तंत्र फार महत्वाचं आहे, कारण ही जर शिकलो नाही तर आपल्याला कदाचित याचा त्रास होऊ शकतो. नक्कीच. मला वाटतं आपल्याला एक फोन येतोय, तो घेऊया आपण. नमस्कार. दादा उबाळे प्रश्न विचारतात जामखेडहून. नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की महिलांनी आत्मसंरक्षण करण्यासाठी कितव्या वयापासून कराटे क्लासेस जॉईन केले पाहिजेत याबद्दल सांगा. नक्कीच. मला वाटतं हा प्रश्न माझ्याही मनात होता आणि मी अर्थातच तो विचारणार होते की साधारण एक आत्ताच्या जर काळात आपण विचार केला आणि जर आपल्याला आत्ताच्या मुलींना हे प्रशिक्षण द्यायचं असेल सुरुवातीपासून, तर ते कुठल्या वयापासून सुरू करायला हवं, जेणेकरून त्या सेल्फ डिफेन्स हा वेगळा त्यांना विषय घ्यायला लागणार नाही किंवा ही तंत्र वेगळी शिकायला लागणार नाही, तर त्यांना ते पहिल्यापासून आत्मसात होऊ शकेल. तर हे वय साधारण कुठलं असावं? वय म्हटलं ना तर स्वसंरक्षणाचं म्हणण्यापेक्षा एखादा खेळ शिकण्याचं जे वय आहे तर मी जुडो बॅकग्राऊंडची आहे आणि मी त्याच्या बाबतीत का स्ट्रेस करीन, कारण की जुडो हा ऑलिम्पिक खेळ आहे 1964 पासून आणि शासनाचा मान्यताप्राप्त खेळ आहे. स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाचा A ग्रेड गेम आहे. म्हणजे ना तुमच्या मुलगी कुठल्याही वयाची असू शकते, त्या मुलीला फक्त जुडो शिकून ते मेडल्स घेणं किंवा सेल्फ डिफेन्स घेणं ह्याच्या व्यतिरिक्त पुढे जाऊन एका त्यांच्या लाईफमध्ये त्यांचं करिअर सेट करायला पण मदत होते. कारण मला वाटतं मी ह्याही प्रश्नाकडे येणार होते की याच्यातून आपल्याला करिअरचा सुद्धा खूप मोठा पर्याय उपलब्ध होतो आणि आपण सुद्धा याचं मला वाटतं उत्तम उदाहरण आहात. तर याही विषयी आम्हाला जरूर ऐकायला. वय म्हणजे एक 5 वर्ष म्हणू शकतो, म्हणजे कमीत कमी. कारण कसं आहे तोपर्यंत शरीरातले जी हाडांचं जे फॉर्मेशन आहे, बोनचं फॉर्मेशन आहे ते बऱ्यापैकी झालेलं असतं एका मुलाचं किंवा मुलीचं, बाळाचं. त्याच्यामुळे त्या वयापासून नक्कीच तुम्ही शिकू शकता. सेल्फ डिफेन्सचा विषय जेव्हा येतो तेव्हा वयाची मर्यादा नाही. मग तेव्हा त्या मुलीला किंवा महिलेला शिकायचं असेल मग ती मगाशी प्रश्न आल्याप्रमाणे 60च्या वरची पण महिला शिकू शकते, 10 वर्षांची मुलगी पण शिकू शकते किंवा 40तली 50तली महिला पण शिकू शकते. सो त्याला वयाची मर्यादा नाही. पण तुम्हाला खेळ शिकायचा असेल तर खेळ शिकताना सेल्फ डिफेन्ससाठी मार्शल आर्ट्स चांगले आहेत. त्यात पण फक्त तुमचं सेल्फ डिफेन्स हा मोटिव्ह असेल तर तुम्ही कुठल्याही मार्शल आर्टमध्ये टाकू शकता, त्याला काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण जर का त्याच्या व्यतिरिक्त पुढे जाऊन जर का तुम्हाला त्या मुलासाठी तुम्हाला पुढे जाऊन जर का एक भविष्य पण बघताय तर नक्कीच मी स्ट्रेस करेन की जुडो या खेळाकडे वळणं खरंच खूप चांगलं आहे. कारण त्याचे बेनिफिट्स खूप आहेत. गव्हर्नमेंट जॉब्स पासून सगळं आहे.
म्हणजे ॲडमिशन, कॉलेजच्या ॲडमिशनपासून स्पोर्ट्स कोटामधून, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट जॉब्स, आपले UPSC MPSC मध्ये पण स्पोर्ट्स कोटा आहे, रेल्वेजमध्ये आहे, इन्कम टॅक्समध्ये आहे, पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत आपले, CISF, CRPF, ITBP, इथे सगळीकडे जुदो हा खेळ आहे. म्हणजे ह्या प्रकारे पण मुलांना पुढे जाऊन बेनिफिट. आपले जे एअरलाईन्स आहेत, एअरलाईन्समध्ये पण सिक्युरिटी इन्चार्ज, सिक्युरिटी ऑफिसर्स म्हणून पण आपली नेमणूक होऊ शकते. सो असे भरपूर वेगवेगळे फायदे आहेत या खेळाचे. तर नक्कीच खेळ जर का शिकायचा आहे तर नक्कीच शिका. पण वयाची जर का तुम्हाला अट आहे तर मिनिमम मी सांगेन 5 वर्ष, पण वयाची मर्यादा स्वसंरक्षण शिकण्यासाठी काहीच नाही आहे. खरं आहे, मला वाटतं. आणि तुम्ही म्हणालात ते फार खरं आहे की शिक्षण हे कुठल्याही पद्धतीचं असू दे, ते कधी वाया नाही जात. त्याचा कुठे ना कुठे कसा ना कसा आपल्याला उपयोग हा होतच असतो. त्याच्यामुळे खरं सांगायचं तर जुडो किंवा कराटेच्या बाबतीत मॅडमनी जे आपल्याला आत्ता सांगितलं, मार्गदर्शन केलं, त्यांच्या म्हणण्यानुसार एका दगडात 2 पक्षी मारता येऊ शकतात. स्वतःचा बचाव तर होतोच होतो आणि एक करिअरचे खूप चांगले पर्यायसुद्धा आपल्याला पाहता येतात. आपल्याला कार्यक्रमात एक फोन येतोय. विनया परब आपल्याला प्रश्न विचारतायत विरारहून. नमस्कार. नमस्कार. बोला. माझा प्रश्न असा आहे की महिला दागिने वगैरे नटून तटून जातात कुठल्याही कार्यक्रमाला, तर जाताना प्रवासामध्ये असे अटॅक होतात आणि ती व्यक्ती ताकदवर नसेल तर तिने कोणतं टेक्निक वापरावं? बरं, नक्कीच याचं उत्तर मॅडम देतील. मला वाटतं तुम्ही म्हणालात तसं की आम्हाला वीक पॉईंट्स परत एकदा आपण सांगावेत, जेणेकरून त्यांना त्याचं उत्तर मिळेल. आणि त्या म्हटलं तसं की दागदागिने आणि यांचा बचाव करणं आणि स्वतःचा बचाव करणं ही दुहेरी जबाबदारी मग त्या महिलेवर येऊन पडते. तर मग त्यांना काय मार्गदर्शन कराल? वीक पॉईंटचं सांगू आपण, पण तुम्ही जे म्हणताय हे मे बी ह्याचा रेफरन्स ना चेन स्नॅचिंग वगैरेचे जे प्रकार झालेले आहेत त्या बाबतीत असू शकतो. तो पुरुष जो आहे किंवा ती जी व्यक्ती आहे ती तुमच्या जवळ गळ्यातून एखादा दागिना खेचल्यानंतर तो तिथेच उभा राहणार नाहीये, तो नक्कीच पुढे निघून जाणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं, वीक पॉईंट्स पण बाजूला ठेवा, कुठलेही टेक्निक्स बाजूला ठेवा मॅडम, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अलर्ट असणं हे खूप गरजेचं आहे. आपण आपल्या स्वतःच्याच विचारांमध्ये, स्वतःच्याच धुंदीमध्ये जर का आपण वावरत राहिलो, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे घराच्या बाहेर पडल्यानंतर हे जग आत्ता एवढं सेफ नाही आहे की आपण आरामात छान निवांत राहू शकतो. अलर्ट राहिलात ना मॅडम, तर तुम्हाला आधीच एक कुणकुण लागेल, एक सिक्स सेन्स असतो महिलेला, ते लागेल की हा माणूस किंवा ही व्यक्ती आपल्याला येऊन काहीतरी करू शकते, तर आपण आधीच बचाव करू शकतो. प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर हे आपण नक्कीच म्हणतो की काहीतरी झाल्यानंतर त्याच्यावरती आपण अटॅक करण्यापेक्षा जर का स्वतःला पहिलेच थोडंसं सेफ ठेवलं तर 2 आहेत. सेफ ठेवलं तर मे बी काही होणार पण नाही, किंवा आपण ॲटलिस्ट अलर्ट असलो तर काही झालं तर आपण मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या तयार असतो की त्याला प्रत्युत्तर द्यायला. सो ह्या 2 गोष्टी आहेत. बाकी टेक्निक्सचं वीक पॉईंट मॅडम तुम्ही म्हणालात म्हणून मी एकदा रिपीट करते. इथून टाळूपासून सुरू होतो. टाळू हे टेम्पल आहे, डोळे, नाक, कानाच्या इथे मागे, कंठ, गळा आपल्या इथे जो कंठ असतो तो, सोलार प्लक्स, त्याच्यानंतर ग्रोईन पुरुषांसाठी सगळ्यात मोठा वीक पॉईंट आहे. गुडघे, गुडघ्याच्या पुढून, गुडघ्याच्या मागून, दोन्ही बाजूनी. गुडघ्याच्या पुढून जर का तुम्ही एखाद्याला लाथ मारली, तुम्हाला किक मारता पण येऊ नये चालेल, फक्त लाथ जरी मारली, आपला गुडघा ज्या दिशेने बेंड होतो तो मागे बेंड होतो. पुढून जर का मारला तर गुडघा असा जात नाही उलटा, तर तिथे जर का झालं तर तो गुडघा डिस्लोकेट पण होऊ शकतो त्यावेळेला. आणि पाऊलावरती जे पावलाची आपली बोटं आहेत त्या बोटांची, जसं मी म्हटल्याप्रमाणे की लांब आहेत आणि मोठी आहेत, तर ती जी आहेत बोटं तिथे आपल्याला नक्कीच हा अटॅक करू शकतो. मला वाटतं मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की दातांचा सुद्धा आपल्याला याच्यात वापर करता येऊ शकतो का या तंत्रांमध्ये, आणि मग तो येत असेल तर तो कशा पद्धतीने करता येऊ शकतो? दातांचा वापर ना मुख्यत्वे मगाशी एक टेक्निक बघितलं असेल व्हिडिओमध्ये की मागून जर का येऊन गळा पकडला, हाताने जर का गळा पकडलाय, तर त्यावेळेला जर का आपण पटकन हाताच्या जवळ दात आहेत, दाताने जर का पटकन चावलं तर आपला त्याची जी ग्रीप आहे, त्याची जी पकड आहे ती ढिली होऊ शकते. त्यावेळेला आपण दाताचा वापर करू शकतो की नक्कीच हाताला चावा घेणं, म्हणजे आपण जे म्हणतो ते. कारण आपण म्हणतो लहान मुलं चावतात, तर त्यावेळेला आपल्याला इथे अगदी आई म्हणजे स्वतःच्या बाळाने आईला चावलं तरी तिला ते जाणवतं, दात लागतो. तर मग ह्या जर अशी परिस्थिती आली आणि त्या क्रोधात जर आपण त्या क्रोशाने जर हे केलं, क्रोधाने जर केलं, तर नक्कीच त्याचा कुठेतरी इफेक्ट हा होणारच आणि आपला बचाव करण्यासाठी आपल्याला मदत होणार. मला वाटतं या विषयावर मॅडमकडून आपण असंच मार्गदर्शन पुढे मिळवणार आहोत. फक्त वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री.
ब्रेकनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण बोलतोय आत्मसंरक्षण काळाची गरज या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करतात जुडो प्रशिक्षक पूर्वा मॅथ्यू लोकरे मॅडम. ब्रेकपूर्वी आपल्याला अनेक प्रश्न आले, तसंच मॅडमनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला सांगितलं की स्वसंरक्षण करण्यासाठी महत्त्वाचा असतो तो आत्मविश्वास आणि त्याचबरोबर समोरच्या व्यक्तीचे वीक पॉईंट्स आणि आपण जे वापरतोय ते तंत्र. हे जर आपल्याला तिन्ही गोष्टी आपल्याकडे असतील तर नक्कीच आपला बचाव करण्यासाठी आपण सज्ज होऊ शकतो. आता मला इथून पुढे यायचं आहे मॅडम की हे करण्यासाठी मुळात स्त्रीची किंवा महिलेची तंदुरुस्ती असणं, तिने फिट असणं हे आवश्यक आहे का? कारण बरेच वेळेला आपण आपल्याच धुंदीत जात असतो, आपल्याला असं वाटत असतं कोणी ना कोणीतरी आपल्या मदतीला येईल आणि मग आपण आपल्याच तब्येतीकडे किंवा स्वास्थ्याकडे तितकं लक्ष देत नाही बरेचदा. तर याविषयी आपण काय सांगाल? नाही, फिट असणं हे कधी पण चांगलंच आहे, पण कसं आहे फिट असणं म्हणजे त्याचा कनेक्शन ना की एखादी स्त्री बारीक आहे किंवा थोडंसं म्हणजे थोडी जाडी आहे ह्याच्याशी रिलेट करू नका. बरोबर. फिटनेस हा तुमच्या शरीराच्या किंवा तुमच्या वजनावरती, शरीराच्या आकारावरती हे डिपेंड होत नाही. फिटनेस हा तुमचा मानसिक जास्त असतो शारीरिकपेक्षा. तुम्ही कुठल्याही साईजच्या असू द्यात किंवा कुठल्याही वयाच्या असू द्यात, तुम्हाला फिजिकली फिटनेस बेसिक. आता इथे तुम्ही एखादी स्त्री किंवा महिला, आजचा जो आपला विषय आहे हा खेळाबद्दल नाही आहे, हा स्वसंरक्षणाबद्दल आहे. तर स्वसंरक्षणाबद्दल लागणारा जो फिटनेस आहे हा बेसिक आहे. आणि माझ्या मते ना एखादी गृहिणी म्हणा किंवा एखादी कामाला जाणारी महिला म्हणा, बेसिक फिटनेस त्यांचं होतं, चालणं होतं, धावत पकडून जाऊन ट्रेन पकडली जाते. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या फिटनेसमध्येच येतात. म्हणजे वेगळं तुम्ही जाऊन जिम जॉईन करा असं मी सांगणार नाही, कारण की ते सगळ्यांना पॉसिबल असतंच असं नाही. तर घरच्या ज्या गोष्टी आहेत त्या होतातच होतात. हां, पण थोडंसं जर का आपण त्याच्या स्वतःकडे जरा लक्ष दिलं तर नक्कीच थोडासा आपला कॉन्फिडन्स अजून वाढतो आणि एक स्वतःवर आत्मविश्वास येतो की बाबा काहीही झालं तरी मी नक्कीच ह्याला ठामपणे उत्तर देऊ शकते, प्रत्युत्तर देऊ शकते. आणि तेव्हा त्या फिटनेसचं गरज असते. पण फिटनेसचं परत मी सांगेन रिलेशन तुम्ही कधीच तुमच्या साईजवरती कुठल्याही महिलेने नेऊ नये आणि कुठल्याही महिलेला आपल्या वजनाचा न्यूनगंड नसू दे, कारण त्याचा काहीच कनेक्शन नाही तुम्ही किती फिट आहात ह्याच्याशी. बरोबर. आणि मला हे विचारायचं की ज्यावेळेला आपण एखादा धिप्पाड माणूस बघतो तर तुम्ही जे आम्हाला वीक पॉईंट सांगितले तर ते त्याच्याही बाबतीत लागू पडतात का? की त्याच्याही वीक पॉईंटवर आपण अटॅक केला तर तो तितकाच चांगल्या पद्धतीने होऊ शकतो का? काय सांगाल याविषयी? नाही, नक्की ना. सगळ्यात म्हणून म्हणता ना सगळ्यात महत्त्वाचा वीक पॉईंट हा म्हटलं गृहिणी आहे. बरोबर. तर बघा, वीक पॉईंट इज वीक पॉईंट. त्याचं नावच वीक पॉईंट दिलंय कारण त्या पॉईंटवरती तुम्ही अटॅक केला. हां, मे बी जर का खूप स्ट्रॉंग आहे तर मे बी त्याला त्या पॉईंटवरती एकदा अटॅक करून आपल्याला इफेक्ट मिळणार नाही, मे बी दोनदा करू, मे बी तीनदा करावं लागेल. हां, पण आता इथे एक पटकन विषय निघालाय म्हणून एकदा जर का तुम्ही एका वीक पॉईंटवरती अटॅक करताय, मे बी मी पंच करते, फॉर एक्झाम्पल आपण सोलार प्लग्स घेऊयात. सोलार प्लग्सवरती जर का मी एक पंच करते तर मी त्या व्यक्तीला ना मला अजून एकदा जर का पंच करायचा आहे तर मी टार्गेट फिक्स केलाय, हा वीक पॉईंट फिक्स केलाय. तर मी दोन्ही हाताने पंच करताना त्याच पॉईंटवरती पंच करणार, 10 ठिकाणी पंच नाही करणार. कारण आपल्याला वीक पॉईंट माहिती आहेत म्हणून आपण वेगवेगळ्या ठिकाणी जर तो अटॅक करायला गेलो तर तो तेवढा इफेक्टिव्ह होणार नाही. म्हणजे आम्ही एकदम उदाहरण सिंपल देतो की जर का भिंतीत खिळा ठोकायचा असेल तर आपण 10 ठिकाणी नाही ठोकत, जिथे आपल्याला होल हवंय तिथेच आपण 2दा-3दा ठोकून पण आपलं काम होतं. सेम आहे, एक पॉईंट फिक्स केला, त्याच पॉईंटवरती जर का मी अटॅक केला 2दा म्हणा, 3दा म्हणा, 10 वेळा म्हणा, तर जो इम्पॅक्ट येईल तो, आणि 10 वेळा वेगवेगळ्या ठिकाणी शरीरावरती अटॅक करणं ह्यामधल्या इम्पॅक्टमध्ये खूप वास्ट डिफरन्स आहे. बरोबर. आता मला ह्याच दृष्टिकोनातून अजून एक प्रश्न विचारायचा की ज्या वेळेला स्त्रिया किंवा महिला म्हणजे कॉलेजला जाणाऱ्या मुली कॉलेजमध्ये जातात तेव्हा अगदी छेडाछाड नाही, पण वाद होऊन एखादा मुलगा पटकन एखाद्या मुलीचा हात धरतो, मग तिचं मनगट पकडतो. तर अगदी याच्यासाठी काही सोपं तंत्र आहे का की तिने पटकन स्वतःचा बचाव करावा, हात सोडवून घ्यावा जेणेकरून तिचे हात मोकळे होतील? येस. तर हे तुम्ही आम्हाला दाखवू शकाल का? हां, हे खूप सोपं आहे, म्हणजे इथे बसल्या बसल्या पण दाखवता येईल नक्कीच. तर एवढा नक्कीच फायदा होऊ द्या सगळ्यांना. आता सिंगल हाताचा आपण दाखवू शकतो. एक हात जर का पकडला, 2 हात पकडायला जे माझ्यासोबत इथे कोणी नाही म्हणून नाही दाखवू शकत, पण जर का एक हात आहे, जर का आता अज्युम करा की मी या हाताने असा हात पकडलेला आहे, ओके, असं पकडलाय कोणी आपला हात येऊन, तर नॉर्मली काय होतं ना, फक्त आपण असं मनगट फिरवत बसतो गोल 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 गोल, कसा काढायचा. आणि युज्युअली म्हणजे आम्ही पण शिकवताना जेव्हा एखाद्या महिलेला म्हणतो की करून दाखवा तर त्या असं खेचतात हात, म्हणजे मे बी आय गेस कॅमेरामध्ये क्लिअर दिसत असेल की असा.
तर असा जर का खेचला तर हात कधीच निघणार नाहीये तुमचा, तुम्ही कितीही ताकद लावा. कारण तुम्ही ना एकदा झटका दिला, दोनदा झटका दिला तर समोरचा काही शांत बसणार नाही ना, तो त्याची पकड अजून टाईट करेल किंवा मे बी हातासवर अजून काहीतरी वेगळं पकडायला जाईल, गळा पकडेल किंवा कंबर पकडेल तुम्हाला फिरवून, काही सांगू शकत नाही आपण. तर त्यामुळे ना प्रयत्न असा असला पाहिजे की पहिल्या झटक्यातच आपली सुटका झाली पाहिजे. प्रयत्न नक्कीच, हा प्रयत्न असला पाहिजे. तर हा जर का असा आहे तर मी आतल्यात जर का हात असा फिरवला, बघा हा भाग आहे ना हा थोडा ब्रॉड आहे आणि हा नॅरो आहे. म्हणजे ही बाजू किंवा ही बाजू ही नॅरो आहे आपली. ही बाजू जर का आपण काढता आली आपल्याला तर ते सोपं आहे. म्हणजे ह्याच्यात उदाहरण द्यायचं म्हटलं ना की छोटी जर का दार जर का छोटं आहे आणि थोडी मी जर का अशी चांगली हेल्दी आहे, तर मला जर का त्या दारातून जायचं असेल तर मी नक्की अशी जाणार नाही, मी अशी टर्न होऊन क्रॉस होऊन जाणार. सेम लॉजिक आहे. हे जर का असा हात आहे, हा मी असा टर्न केला. आता ही माझीच पकड आहे म्हणून मे बी तुम्हाला कितपत विश्वास बसेल माहीत नाही, तुम्ही घरी नक्कीच हे प्रयत्न करू शकता. असा हात फिरवला ना तर आपोआप ही जी बोटांची जी पकड आहे, तुम्ही जर का दिसत असेल तर बोटं थोडीशी स्प्रेड होतात, लांब जातात, पकड थोडी ढिली होते आणि मग इथून ही जी गॅप क्रिएट झाली आहे, गॅपमधून तुम्ही हात बाहेर काढून घेऊ शकता. हे एकदम सोपं, एकदम बेसिक आणि सगळ्यात पहिले आम्ही हे टेक्निक शिकवतो. कारण पुढे कितपत काय जमेल माहित नाही. हात पकडणं हे तुम्ही म्हणाल्याप्रमाणे की कॉलेजमध्ये म्हणा, अगदी हे शाळेत खूपच सोपं, वर्गात मुलांमध्ये सुद्धा हे भांडणामध्ये होऊ शकतं. म्हणून मी म्हटलंय. आणि मग हातावरती असे कुठले वीक पॉइंट आहेत का की ज्याच्यावर आपण अटॅक केला आणि पटकन, कारण कधी कधी कसं होतं समोरच्याची फारच पकड टाईट असते आणि मग तो फिरवून सुद्धा कधी नाही सुटला तर मग आपल्याला काय करता येईल. मग हे स्टेज 2 येतं. मी म्हणून म्हटलं ना प्रयत्न करायचा की पहिल्या झटक्यात सुटला पाहिजे हात, पण नाहीच झालं तर मग आपल्याला ऑप्शन्स आहेत. म्हणजे घाबरून जाऊ नका, ऑप्शन्स भरपूर आहेत. तुम्ही जितकं शिकाल, जितकं तुम्ही याच्यात इंटरेस्ट घ्याल ना, तेवढा हा विषय जो आहे हा वाढत जातो. ही जी जॉईंट आहे रिस्ट जॉईंट, या जॉईंटवरती तुम्ही ओपन हँडनी ह्या पोर्शननी अटॅक करू शकता. एल्बोवरती, एल्बो बघा आपण समोरचा जर का पुरुष ना हाताने असा जोर लावतोय, जोर पूर्ण हातातून लागतो, मनगटीतून लावत नाही तो पकडताना. त्यांनी जर का त्याची पकड खूप टाईट आहे, सुटत नाही आहे आपला हात, आपण ह्या जॉईंटवरती जर का आपल्या हाताने हिट केलं, असं हिट केल्यानंतर ती जी पकड आहे, हा हात एल्बो बेंड झाला, हलकासा जरी बेंड झाला तरी ती पकड इकडून जी स्ट्रेंथ लागते ती थोडी कमी होणार आणि ती कमी झाली की आपण हात काढून घेऊ शकतो. म्हणजे हे एक बेसिक आहे. आणि तो आपण ती कल्पना आपल्याला नसते आणि समोरच्यालाही नसते की पटकन इथे केल्यानंतर काय होणार आहे. मग कदाचित अनवधानाने त्याची पकड ढिली होऊन आपण आपला हात नक्कीच सोडू शकतो. मला वाटतं खूप हे सोपं तंत्र आहे जे आपल्याला आता शिकता आलं. मला या दृष्टीने अजून एक प्रश्न मनात आहे की ज्यावेळेला ही तंत्र शिकायचं काही ठरतं किंवा मग तुम्ही म्हणलात तसं की सुरुवातीपासून आपण हे कराटे किंवा याचं काही प्रशिक्षण घ्यायचं ठरवतो किंवा ज्या महिलेला नंतर असं वाटतं की आपण आता हे करूया, तर काही महिलांचा आणि स्त्रियांचा या बाबतीत गैरसमज असतो की मी बारीक आहे, मग मला हे तंत्र येणार नाही, मग मी आता काय करू. तर मग तुम्ही हा गैरसमज थोडक्यात कसा दूर कराल? कारण खरं तर विषय खूप मोठा आहे, पण हा गैरसमज आपण दूर करावा अशी माझी इच्छा आहे. तर तो शेवटी कसा दूर करायला? मी मगाशीच म्हटलं की महिला बारीक आहे की जाड आहे त्याच्या साईजवरती काहीच डिपेंड नाहीये. महिला बारीक असू दे, म्हणजे माझ्याकडे इतक्या स्टुडंट्स आहेत की खूप बारीक आहेत पण नॅशनल मेडल घेऊन येतात. क्या बात. म्हणजे ते सांगते ना, साईजवरती स्ट्रेंथ नाहीये, मेनली फिजिकल स्ट्रेंथ नक्कीच गरजेची आहे, पण त्याच्यावर सगळ्यात जास्त ना एखादं ऑब्स्टेकल, म्हणजे ज्या महिला मला ऍक्च्युली त्या होकार देतील पण की घरातलं काम असू दे किंवा ऑफिसमधलं असू दे किंवा कुठलाही टास्क, एखादा लग्न समारंभ असू दे, काही असू दे, फिजिकली आपण करतोच, पण आपण मेंटली जर का प्रिपेअर असू एखादी गोष्ट, एखादं टास्क पार पाडायला, तर नक्कीच ते सोप्या प्रकारे जातं. तर परत सांगते, वीक पॉईंट्स आहेत, टेक्निक सोप्या आहेत आणि आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स आणि अलर्टनेस, ह्या सगळ्या जर का गोष्टी, बेसिक गोष्टी ज्या प्रत्येक व्यक्तीत असल्या पाहिजेत, फक्त महिला असं नाही, पण महिलेमध्ये जर का असतील तर नक्कीच महिलेचं साईज, महिलेचं वय, या कुठल्याच गोष्टी काहीच येणार नाही. खूप छान आपण सोपी तंत्र आम्हाला दाखवलीत आणि खूपच छान आम्हाला या विषयाबद्दल जाणीव करून दिलीत, भान जागृत केलं. त्याबद्दल तुम्ही इथे वेळात वेळ काढून आलात म्हणून संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद. विषय कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा, कारण असेच वेगवेगळे विषय आम्ही घेऊन तुमच्यासाठी नेहमीच येत असतो. आणि खरंच आपण जरी तंत्र शिकली ना, तर आपण सुद्धा हे नक्कीच म्हणू की नाहम अबला दुर्बला आदिशक्तिरहम अंबिका नवयुग जनिता बालिका. आजची स्त्री हे शिकेल आणि नक्कीच पुढे जाईल. आपण आपला बचाव करण्यासाठी सज्ज होऊया. भेटूया पुढच्या भागात नवीन विषयासह. नमस्कार.